परंडा पोलिसासह कळंब पोलिसांची धडक कारवाई। या धडाकेबाज कारवाईमुळे अंमली पदार्थाची लागवड करणाऱ्यांचे धावे दणाणले आहेत। नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहतात लोकशक्ती न्यूज। प्रेक्षकांनो, परंडा तालुक्यातील असू येथे कांद्याच्या पिकात गांजाची झाडे आढळून आली। गुप्त माहितीच्या आधारावर परंडा पोलिसांनी छापा टाकून गांजाची लहान मोठी अशी 36 झाडे जप्त केली आहेत। पोलिसांच्या या धडक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असतानाच पोलिसांनी अजून एक धडक कारवाई करत कळंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थाविरुद्ध मोठी कारवाई केली आहे। कन्हेरवाडी ते मांडवा जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या एका शेतातून पोलिसांनी तब्बल 100 किलो अफूची झाडे जप्त केली आहेत। या जप्त केलेल्या मालांची बाजारपेठेत सुमारे 15 लाख रुपये इतकी किंमत आखली जात आहे। या प्रकरणी विलास नवनाथ कवडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। परंडा व कळंब पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी केल्यामुळे अंमली पदार्थाची लागवड करणाऱ्यांचे धावे दणाणले आहेत। याबाबतची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी दिली आहे। नमस्कार। काल धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील दसमेगाव येथे अफूची लागवड झालेली आहे अशी आम्हाला एक माहिती प्राप्त झाली होती। त्या माहितीची शहानिशा करून त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे PI विनोद इजपवार यांना मी सूचित केला होता आणि त्याची शहानिशा करून त्यांनी असं मिळाला की तिथे अफूची लागवड झालेली आहे। त्यावरती NDPS कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली। त्या कारवाईमध्ये 400 किलो अफूचे बोंड आणि फूल असे आम्हाला मिळाले, ज्याची बाजारची किंमत कमीत कमी 72 लाख अशी आहे। त्यामध्ये कारवाई पुढील कायदेशीर कारवाई चालू आहे। याद्वारे मी धाराशिव जिल्ह्यातील नागरिक यांना असं आवाहन करते की आपल्याकडे आसपास कुणी लपून छपून जर गांजेची अफूची लागवड करत असतील तर त्याची सूचना पोलीस प्रशासन यांना द्यावे। आम्ही त्यावरती नक्कीच कारवाई करू आणि आपली जी माहिती आहे ते आपली ओळख आहे ते गोपनीय ठेवण्यात येणार। थँक्यू।